नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमानं विकृतीचा कळस गाठला। अत्याचार करताना चिमुकलीनं आरडाओरडा आणि प्रतिकार करू नये यासाठी भीमराव कांबळेनं चिमुकलीच्या तोंडात कापडाचा बोळा घातला। 3.5 वर्षाच्या बाळाच्या अंगाचे लचके तोडले। 65 वर्षाच्या नराधमाच्या या अमानुष आणि क्रूर कृत्यामुळे 3.5 वर्षांच्या चिमुरडीचा श्वास गुदमरला आणि यातच त्या बाळाचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अहवाल ससून हॉस्पिटलनं पोलिसांना दिलाय। 65 वर्षीय नराधमाच्या अमानवीय क्रूर कृत्यामुळे चिमुकलीचा अंत। भीमराव कांबळेनं चिमुकलीच्या तोंडात कापडाचा बोळा घातला। श्वास गुदमरून चिमुकलीचा झाला अंत। प्राथमिक अहवाल पोलिसांच्या हाती। पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी 65 वर्षीय भीमराव कांबळेनं 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारलं। या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट पाहायला मिळाली। चिमुकलीच्या नातेवाईकांनी 2 वेळा राष्ट्रीय महामार्ग अडवला। भीमराव कांबळेला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली। जनमानसात भीमराव कांबळेबद्दल संताप व्यक्त केला जातोय। यातच आता ससूनचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाईल अशी माहिती समोर आली आहे। नसरापूर प्रकरणामध्ये जी 3.5-4 वर्षाची चिमुरडी आहे तिच्यावर अत्याचार करून जे आहे ते तिच्या तोंडामध्ये कापडाचे बोळे कोंबून तिचा श्वास गुदमरला असा एक प्राथमिक अहवाल आलाय आणि ते ऐकून जे आहे ते संताप आला। ही एवढी विकृती, म्हणजे हे जे आरोपी आहेत ज्या चिमुरडीवर अत्याचार करतात आणि तिचा श्वास गुदमरला जातो, त्यासाठी बोळे वगैरे कोंबतात, असल्यांना भर चौकात जे आहे ना ती फाशी दिली पाहिजे आणि ती ताबडतोब दिली पाहिजे। असल्यांना जिवंत ठेवण्याचा राहण्याचा अधिकारच नाहीये। आत्ता ससूनचा अहवाल आलाय की त्या कोवळ्या जीवाच्या त्या चिमुरडीच्या घशामध्ये कापड कोंबल्यामुळं गुदमरून तिचा मृत्यू झालाय। सरकार झोपलंय का? लाज नाही वाटत आहे का सरकारला? मला कळत नाही, अधिकाऱ्यांना कळत नाहीये का ही गोष्ट किती म्हणजे मनाला लागणारी आहे। आणि खरंच आम्हाला जर एक खून माफ केला ना तर मी स्वतः त्या कांबळेचा खून करीन। भीमराव कांबळेबद्दल राज्यभर संताप व्यक्त केला जात असतानाच भीमराव कांबळेचा ज्या गावात जन्म झालाय त्या गावातील नागरिकांनी भीमराव कांबळेचे काळे कारनामे समोर आणलेत। भीमराव कांबळेनं यापूर्वी गावातील महिलांसह प्राण्यांवर देखील अत्याचार केलाय। भीमराव कांबळे जन्मताच विकृत असल्यामुळे आम्ही त्याला 20 वर्षांपूर्वीच गावातून हकलून दिल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। भीमराव कांबळेच्या गावकऱ्यांच्या पाठोपाठ आता पत्नी आणि मुलगा यांनी देखील संताप व्यक्त केलाय। ज्या ठिकाणी त्या चिमुकलीवर भीमराव कांबळेनं अत्याचार केलाय त्याच ठिकाणी भीमराव कांबळेला ठेचून ठेचून मारा अशी पत्नी आणि मुलानं देखील मागणी केली आहे। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही। ठेचून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा घेऊन मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी। त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे। मला शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे। एका चिमुकलीचा बळी घेतलेल्या भीमराव कांबळे याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आता राज्य सरकार बरोबर पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे। गेल्या 2 गुन्ह्या सुटलेल्या कांबळेची आता मात्र यातून सुटका न होत पीडित मुलीला सरकार आणि व्यवस्था कशा न्याय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।